नमस्कार. आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असतं आणि त्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर काही खास नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कारण अन्नपूर्णा देवी म्हणजे केवळ अन्नाची देवी नाही, तर घरातील सुख, समाधान, समृद्धी आणि कधीही अन्नाची कमतरता न भासण्याचं प्रतीक आहे. असं म्हणतात, ज्या घरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्या घरात उपासमार, गरिबी आणि दुःख टिकत नाही. पण आपण कळत नकळत काही चुका करतो आणि त्या चुका आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करू शकतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अन्नपूर्णा देवीची घरात मूर्ती असेल तर कोणते नियम पाळले पाहिजेत, जेणेकरून देवीची कृपा आपल्यावर कायम राहील. पहिला नियम, देवघर आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावं. बहिणींनो, अन्नपूर्णा देवीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात स्वयंपाकघर अस्वच्छ असतं तिथे देवीचा वास कमी होतो असं मानलं जातं. बऱ्याचदा आपण काय करतो की रात्रीची भांडी सकाळपर्यंत तशीच ठेवतो किंवा उरलेलं अन्न उघड्यावर ठेवतो, पण हे अन्नपूर्णा देवीला अजिबात आवडत नाही. रात्री झोपण्याआधी स्वयंपाकघर स्वच्छ करून ठेवावं. गॅस, ओटा आणि भांडी स्वच्छ असावीत, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीचं आगमन होतं. दुसरा नियम, अन्नाचा कधीही अपमान करू नका. आजकाल अनेक लोक ताटात गरजेपेक्षा जास्त अन्न घेतात आणि नंतर ते फेकून देतात. पण लक्षात ठेवा, अन्न म्हणजे देवाचं रूप आहे. एका दाण्यामागे त्या शेतकऱ्याची मेहनत, निसर्गाची कृपा आणि देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो. म्हणून आपल्या ताटात जेवढं खाल्लं जाईल तेवढंच घ्यावं. अन्न वाया जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो त्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. त्यानंतर तिसरा नियम की देवी समोर रिकामं भांड ठेवू नये किंवा देवीला रिकाम्या भांड्यात बसवू नये. हा नियम खूप कमी लोकांना माहिती असतो. जर देवघरात अन्नपूर्णा देवी असेल तर तिच्या समोर किंवा आपण ज्या प्लेटमध्ये देवी ठेवली आहे ती प्लेट तांदूळ किंवा गहू किंवा कोणत्याही धान्यानं भरलेली असावी. रिकामेपणा हा नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. त्याचप्रमाणे भरलेलं भांड हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून देवी समोर नेहमी धान्य भरलेलं छोटं पात्र ठेवा. असं केल्याने घरात धन आणि अन्नाची भरभराट राहते. त्यानंतर चौथा नियम, स्वयंपाक करताना पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटची पोळी कुत्र्यासाठी काढावी. आपल्या संस्कृतीत हा नियम फार जुना आहे. गायीला माता मानलं जातं आणि कुत्रा हा भैरवनाथाचं रूप मानलं जातं. जे लोक रोज सकाळी पहिली पोळी गायीला आणि शेवटची पोळी कुत्र्याला देतात त्या घरावर देवी अन्नपूर्णेची विशेष कृपा राहते असं मानलं जातं. हे केवळ धार्मिक नाही तर दयाळूपणा आणि सेवाभाव शिकवणारं कार्य आहे. त्यानंतर पाचवा नियम, घरात आलेल्या पाहुण्यांना उपाशी पाठवू नका. बहिणींनो, आपल्या भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. घरात कुणी आलं आणि त्याला पाणी किंवा काही खायला न देता पाठवलं तर ते शुभ मानलं जात नाही. अन्नपूर्णा देवीला दान आणि वाटून खाणं खूप प्रिय आहे. म्हणून शक्य असेल तेव्हा गरजू लोकांना अन्नदान करा, कारण अन्नदान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. त्यानंतर सहावा नियम, रागात किंवा भांडण करत जेवू नका. बऱ्याच घरांमध्ये जेवताना भांडणं होतात, राग व्यक्त केला जातो. पण जेवताना घरातील वातावरण शांत आणि आनंदी असणं आवश्यक आहे, कारण अन्न हे ऊर्जा बनवून आपल्या शरीरात जातं आणि राग, तणाव किंवा नकारात्मकता असेल तर त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो. म्हणून जेवताना देवाचं नामस्मरण करा आणि शांत मनाने अन्न ग्रहण करा. त्यानंतर सातवा आणि सर्वात महत्वाचा नियम, दररोज देवीचं स्मरण करा. आपल्या घरात दररोज देवपूजा झालीच पाहिजे. अन्नपूर्णा देवी समोर रोज दिवा लावलाच पाहिजे आणि त्यानंतर मनापासून प्रार्थना करा, हे माता अन्नपूर्णा, आमच्या घरात सुख, समाधान आणि कधीही अन्नाची कमतरता होऊ देऊ नकोस. विश्वास ठेवा, मनापासून केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. बहिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी विसरतो, पण अन्नाचं महत्व आणि देवीची कृपा विसरता कामा नये.
कारण ज्या घरात अन्नपूर्णा देवीचा आदर केला जातो त्या घरात नेहमी आनंद आणि भरभराट राहते. जर तुम्हालाही माता अन्नपूर्णेवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय माता अन्नपूर्णा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक घरात अन्नाचा आदर आणि देवीची कृपा कायम राहील.